Okay, so we were discussing about average speed. Last topic was average speed, right? त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन बघितला होता. काय क्वेश्चन होता लास्टचा? क्वेश्चन नाही दिला. 25 किलोमीटर्स. हां. जेव्हा डिस्टन्स कॉन्स्टंट असते तेव्हा काय बघितलं होतं आपण? फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे? v1 v2 upon v1 plus v1 When distance was constant, आपल्या ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला काय झाला तेव्हा? 2v1 v2 2v1 v2 upon v1 plus v1 plus v2. v1 v2 काय होते? दोन speed आपले स्पीड होते, राईट? सो आता नेक्स्ट क्वेश्चन लिहा आजचा. An object travels at a speed of 40 kilometer per hour in 30 minutes and 60 kilometer per hour at 30 minutes. What is the average speed of the journey? काय काय दिले तुम्हाला इथे आता? वेलोसिटी दिलेली आहे. किती दिलेली आहे? फर्स्ट 40 किलोमीटर पर आवर and टाइम किती आहे? 30 minutes 30 minutes. Then second velocity is 60 kilometer per hour and timing is 30 minutes. We know that speed equals to distance upon time. So distance will be equals to speed into time speed into time. So आपला distance 1 किती येईल? फर्स्ट स्पीड इंटू फर्स्ट टाइम किती होईल ते? पण आपल्याला टाइम जो आहे तो मिनिट्स मध्ये आहे. सो वी विल नीड टू कन्वर्ट इट इनटू आवर्स. सो 30 minutes equals to half hour. So 1/2 hour आणि हे सुद्धा किती होईल? 1/2 hour होईल. सो स्पीड किती होती आपली फर्स्ट याच्यामध्ये? 40 इंटू टाइम किती आहे? हाफ आवर. सो डिस्टन्स 1 किती राहील आपलं? 20 किलोमीटर्स. अँड सिमिलरली आपला डिस्टन्स 2 किती होईल आता? 60 इंटू 1/2 that is equals to 30 किलोमीटर. सो टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल किती होईल आपलं? d1 plus d2, राईट? हे किती झालंय? 20 plus 30 that is equals to 50 किलोमीटर्स. हे झालं आपलं टोटल डिस्टन्स. टोटल टाइम किती आहे आपला आता? 1 hour d1 plus d2 that is half plus half and that is equals to 1 hour. So therefore our average speed किती होईल आता? 50 kilometers per hour. Total distance that is 50 upon total time taken that is 1 hour and that is equals to 50 kilometer per hour. So आता लास्ट क्वेश्चन मध्ये काय सेम होतं आपलं? आपली स्पीड जी होती ती सेम होती. या केस मध्ये काय सेम? टाइम सेम आहे. सो
whenever we'll have same amount of time, इथे पण 30 minutes आहे, इथे पण किती आहे 30 minutes आहे. So whenever we'll have constant time, लगेच नका लिहू, मी तुम्हाला स्टेटमेंट लिहून देतो. whenever we'll have constant time, तर त्या केस मध्ये काय होतं, our average velocity, our average speed, average speed is equals to v1 plus v2 upon 2. इथे आता v1 किती आहे 40 and v2 किती आहे 60. दोघांना ऍड केलं किती होतं 100 upon 2 किती होईल 50. आला आपला आन्सर 50. So whenever we'll have constant time or same time, आपले एवरेज वेलोसिटी काय येणार आहे v1 plus v2 upon 2. त्याच्यामध्ये लिहा स्टेटमेंट लिहा. काय लिहिणार, when the time of the journey, जर्नीच्या ऐवजी जर्नीज लिहा. तो दोन जर्नीज आहे ना, एक v1 सोबत आणि एक v2 सोबत आहे. when the time of the journeys are same, when the time of the journeys are same, the average speed will be equals to, the average speed will be equals to, अच्छा खाली ये लिखा, average speed is equals to v1 plus v2 upon 2. आणि जरी लक्षात नाही राहिले ना, तर ह्या स्टेप्स तर आहेच आपल्याला लक्षात ठेवायला, असं तर जमलंच पाहिजे. That is a shortcut way to solve the question. Okay. आता इथे आपल्याला टाइम दिलेला होता. So if a question comes like, त्यामध्ये लिहा, क्वेश्चन लिहा कि an object travels with velocities, with speeds, velocity with speeds 30 km per hour and 50 km per hour for same amount of time. What will be its average speed? दोन्ही प्रकारे सॉल्व करून बघायचं. लाईक डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इनटू टाइम. तसं पण करायचं. इथे टाइम दिलेला नाहीये, सो व्हॉट यू विल डू, x अज्युम इक्वल्स टू t. x नाही t करा. ते टाइम आहे t असं समजून येईल तुम्हाला. Distance equals to speed into time. But distance given by हाँ? distance पण given by time पण given. टाइम assume केला. हाँ, assume करावा लागणार. Time assume करा equals to t. So let, बघा आता कसं करायचं त्याला, let time taken be t टाइम जर घेतलेला आहे, तर आपली पहिली स्पीड किती आहे 50 आय गेस 30 and दूसरी 50 है ना, and अपनी B2 किती है
असं दिलेलं आहे आणि आपला टाइम किती आहे t and t is equal for both the journeys. So आपला distance 1 किती होईल v1 into t, right? So that will be equals to 30 multiplied by t and our d2 will be 50 multiplied by t because distance is equals to speed into time, right? So आपला total distance travel किती आहे d1 plus d2, that is equals to 30t plus 50t and that is equals to 80 multiplied by आपला total time किती आहे t1 plus t2 that is equals to t plus t, दोन्हीकडे t1 आणि t2 इक्वल आहेत ना, so that will be equals to 2t and our average speed किती निघून येईल आता इथून 80 t upon आपलं टोटल डिस्टन्स आलं, टोटल टाइम that is 2 times of t, so t आणि t कॅन्सल आउट होऊन जाईल, 80 divided by 2 किती होईल 40 किलोमीटर पर आवर. आता बाकी तर आपल्याला सांगितलं होतं की दोन्हीकडे टाइम सेम आहे, सो आपलं डायरेक्ट शॉर्टकटने आन्सर काय येईल v1 plus v2 upon 2, so 30 plus 50 equals to 80 and 80 divided by 2 is 40. ओके, आता क्लिअर आहे क्वेश्चन कशा प्रकारे येईल तर इथे व्हॅल्यू दिला जाईल किंवा असं स्टेटमेंट मध्ये सरळ सांगितलं जाईल तुम्हाला. सो नेक्स्ट हेडिंग टाका आता डिस्प्लेसमेंट. नेक्स्ट हेडिंग आहे आपली डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय असते हा इन द डायरेक्शन ऑफ from initial point. म्हणजे या the shortest distance पुढे जायचं I dot E म्हणजेच काय that is a straight line, that is a straight line that is a straight line between the initial and final position, between the initial and final position of the body along with direction is known as displacement. सो सगळ्यात पहिले काय लिहिलंय आपण, सगळ्यात पहिलं त्या दिवशी अगोदर काय शॉर्टेस्ट डिस्टन्स. सो डिस्टन्स म्हणल्यानंतर इट विल ऑब्वियसली हॅव अ मॅग्निट्यूड, सो मॅग्निट्यूड विल बी देयर. त्याच्यानंतर पुढे काय लिहिलंय दॅट इज अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन कशी आहे पुढे वाचवा बिटवीन द इनिशियल अँड फायनल पोझिशन अँड पुढे काय along with the डायरेक्शन पण आहे. सो द क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन याला काय म्हणतात वेक्टर क्वांटिटी. सो त्याच्या पुढे पॅराग्राफ चेंज करून द्या. इट इज अ वेक्टर क्वांटिटी and याचा SI युनिट काय होईल मग आता its SI unit will be meters because it is the shortest
डिस्टन्सच मेजर करणार आहे ना आपण त्याच्यामध्ये. बट ते डिस्टन्स कसं आहे अंडर सम सर्टन कंडिशन. आणि ती कंडिशन काय? इट शुड बी द शॉर्टेस्ट डिस्टन्स. बरोबर. ओके, सो त्याच्या खाली आता काही पॉइंट लिहा स्टार करून. the magnitude of the displacement, the magnitude of the displacement can be 0, can be 0, in which case Initial point and final point is 0. when the initial and final position, when initial and final position of the object are same. म्हणजे काय? तुम्ही आता घरून निघाले, क्लासला आले, क्लासहून वापस घरी गेले, काय झालं तुमचं? टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली आता? 0. का? कारण तुमचं इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट एकच आहे आणि एकाच पॉइंट मध्ये काही डिस्टन्स असते का? म्हणजे मी जर तुम्हाला तुमचं अंतर तुमच्यापासून विचारलं, तुम्ही काय सांगणार? 0. का 10 किलोमीटर दूर आहे कोणी स्वतःपासून? खडा हो आज भी वही, असं आहे का कोणी? नाही आहे का? ओके, सो नेक्स्ट पॉइंट लिहा, पॉइंट नंबर 2. पहिल्याच्या मध्ये काय होतं? डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. त्यानंतर सेकंड लिहा, द डिस्प्लेसमेंट आपण कॅन बी लिहिलं होतं का? इथे कॅन बी नाही येणार ना, इज 0 होईल, 0च राहील ना. इज करायचं, इज 0, इज नंतर बी नाही येत. कॅन बी च्या ऐवजी इज लिहा. द डिस्प्लेसमेंट इज 0. तो फिर ग्रामर पूरा गलत हो जाएगा. द डिस्प्लेसमेंट इज 0, की तेव्हा 0च असते. सो नेक्स्ट लिहा, द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट, displacement of the object can be positive, comma negative. The displacement of the object can be positive, comma negative, or 0. Can be positive, negative, or 0. पॉझिटिव्ह कधी असणार? सपोज हा आहे आपला स्टार्टिंग पॉइंट, दिस इज आवर स्टार्टिंग पॉइंट. सो आता इथून आपला ऑब्जेक्ट गेला या साईडला, ठीक आहे. आता तुम्ही गाडीवरती आता सपोज क्लासला, तुमचा मित्र राहतो थोडासा घरापेक्षा तुमच्या घरापासून दूर राहतो. सकाळच्या पप्पांनी सोडलंय, दुपारी जाताना त्यांनी सांगितलंय मी आज तुझ्यासोबत येणार घरी. तुम्ही आता इथून क्लासला आलेत, इथून आता वापस तुम्ही तुमच्या घरापर्यंत तर पोहोचले, बट तुमचा मित्र जो आहे तो घरापेक्षा थोडासा पुढे राहतो, त्याला तुम्ही इथपर्यंत सोडायला आले. सो आता हे इथून इथपर्यंत डिस्प्लेसमेंट आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करणार का? बिकॉज इट वॉज आवर फर्स्ट मूव, किंवा आपण ही डायरेक्शनला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केले. दिस डायरेक्शन ऑल्सो कॅन बी टेकन पॉझिटिव्ह, नो डाऊट, बट व्हॉट वी अज्युम इज की ही साईड जी होती ती आपली पॉझिटिव्ह. सो इथून तुम्ही इथपर्यंत पोहोचले, पुन्हा घरी डिस्प्लेसमेंट किती झाली? 0. कारण तुमची आता इनिशियल पोझिशन आणि फायनल पोझिशन सेम झाली. पण आता तुम्हाला तुमच्या मित्राला सोडायसाठी क्लास पासून दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जायचंय. दिस इज अपोजिट डायरेक्शन फ्रॉम युअर क्लास, राईट? सो ही जी डायरेक्शन आहे, सो दिस बिकम्स युअर निगेटिव्ह. आणि आता तुमचा मित्र काय म्हणला, थांब आता आलाच तर पाणी पिऊन जा. मग आता तुम्ही त्याच्या घरी आहे, मग काय झालं? डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह का? बिकॉज इट इज इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ युअर फर्स्ट मूव ऑर द पॉझिटिव्ह डायरेक्शन. ह्याच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये झाली तर आपली डिस्प्लेसमेंट कशी होईल? निगेटिव्ह. आणि इथून तुम्ही त्याच्या वापस तुम्ही तुमच्या घरी आले पाणी पिऊन, मग काय झालं? तुमची डिस्प्लेसमेंट आता 0.
नाव इट इज 0. ठीक आहे. निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट कधी होईल कळाले. So this is the case when you will have negative displacement. Positive displacement तर होणारच होणार. जसं तुम्ही आता घरापासून आपण क्लास पर्यंतचं डिस्टन्स पकडलं, डायरेक्शन पकडली, दॅट वॉज ऑर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट. आणि आपण अपोजिट डायरेक्शनला आलो तेव्हा काय होणार, निगेटिव्ह. आणि आपण घुमून फिरून जर वापस इनिशियल पॉइंटलाच आलो तर काय होणार त्या केस मध्ये, डिस्प्लेसमेंट विल बी 0. ओके. त्याच्यानंतर चल या the displacement is always less than or equal to the distance traveled between initial and final position. Between initial and final position. Okay. Apply the third point. It can be positive or negative or 0. Next point I apply displacement is always less than or equal to or so less than or equal to असं दाखवतात की असं दाखवतात, this first one or second one, नक्की कोणाला माहिती असं दाखवतात, you can be right, दोन्ही चालतं. दोन्ही चालतं. It is greater than equal to. नंबर इकडून घेतलेला आहे. तसं नाही करायचं ना, हे असं लिहिलंय ना. इथे कोणतं लिहायचंय, फर्स्ट वन की सेकंड वन, First. इट विल बी ऑलवेज द फर्स्ट वन. हे बघा सरळ सिंपल, जर लक्षात नसेल राहत ना, जी बाजू मोठी आहे ना, डिस्टन्स इज ग्रेटर, सो त्याच्या साइडने ग्रेटर पार्ट, आणि जी छोटा आहे त्याच्या साइडने स्मॉल पार्ट येणार. आणि ही लाईन लावली म्हणजे काय, इट इज इक्वल. ओके. आता इथपर्यंत तर लिहिलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहा आता. अँड दिस इज द पॉइंट विच इज आस्क्ड मोस्ट नंबर ऑफ टाइम्स. त्याच्यामध्ये लिहा द रेशिओ ऑफ डिस्प्लेसमेंट and distance is always कसं आहे ना, काय होणार याच्यामध्ये आता, क्या होगा, लेस दॅन इक्वल टू 1 और ग्रेटर दॅन इक्वल टू 1. लेस दॅन इक्वल. हा, लेस दॅन इक्वल. कसं लेस दॅन कसं होईल, डिस्प्लेसमेंट एक छोटा असतं नाही तर इक्वल असतं. अरे हेच लिहिलंय ते. सो याला जर आपण या साईडला आणलंय रेशो मध्ये, मग काय होणार, डिव्हिजन मध्ये जाणार. डिव्हिजन मध्ये गेल्याच्या नंतर काय होणार, साईन जशाला तशी राहील, आणि इकडे काय येणार, डिस्टन्स. इकडे इकडे काही मल्टिप्लाय नाहीये, तर इकडे काय असतंय 1. सो इट विल बी ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. ओके. सो लिहा, इट इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आणि हे जर आता उलट केलं मी, व्हॉट आय डिड, आय आस्क्ड यू द रेशो ऑफ इट विल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. हे दोन्ही पण पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप असतात. ठीक आहे. रेशो म्हणजेच काय, सिंपल डिव्हिजन.
तुमचा जर हा स्टार्ट पॉइंट आहे अँड इफ इट इज एंड पॉइंट, say you went to your this and this. Due to the distance. तर तुमच्या याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट कोणती आहे? फर्स्ट, सेकंड और थर्ड? सेकंड विल बी योर डिस्प्लेसमेंट बाय शॉर्टेस्ट डिस्टन्स. बट मी जर एक स्ट्रेट लाईन बनवली असती तर मग दिस स्ट्रेट लाईन इज युअर डिस्प्लेसमेंट. ही वाली ती पण नाही आहे ना तुमची डिस्प्लेसमेंट. इट इज नॉट नेसेसरी की तुम्हाला जर जे सगळ्यात छोटं डिस्टन्स आहे तिथे एक असा फिरून येत आहे, एक त्याच्यापेक्षा कमी फिरून येत आहे आणि तिसरं त्याच्यापेक्षा कमी फिरून येत आहे, म्हणजे दिस विल नॉट बिकम युअर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट ऑलवेज विल बी युअर स्ट्रेट लाईन. सो हे सेकंड वाला पण आपले डिस्प्लेसमेंट नाही येणार. इट विल ऑलवेज बी अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, जे सगळ्यात शॉर्टेस्ट डिस्टन्स जर अवेलेबलच नाही त्याचा अर्थ असा नाही की स्ट्रेट लाईन तुमची डिस्प्लेसमेंट नाही होणार. इट विल ऑलवेज बी अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. एक क्वेश्चन लिहा आता. That question so yeah, Ram heads towards north. Ram heads towards north म्हणजे काय? नॉर्थ कडे बघतोय. तर and walks 1 meter. Walks 1 meter and then turn right and then turns right and walks 2 meters and then आता इथे काम करायचं. आता इथून आपल्याकडे दोन प्रश्न आहेत. ठीक आहे, पहिल्या प्रश्नामध्ये आहे ही टर्न्स राईट अँड वॉक्स 1 meter. फर्स्ट त्याच्यामध्ये काय आहे? ही टर्न्स राईट अँड वॉक्स 2 meter. अरे पहिले राईटला वळाला, राईट पर्यंत पोहोचला, तिथून 2 मीटर चालल्याच्या नंतर आपल्याकडे आता दोन प्रकारचे प्रश्न बनणार आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन मध्ये आहे ही टर्न्स राईट, 2 मीटर चालला, मग त्याच्यानंतर राईटला वळणार. अरे 2 मीटर चालल्याच्या नंतर पुन्हा वळू शकतो ना, काय एकदाच वळतो? हा, अरे इथून असा 1 मीटर चालला, मग इकडे 2 मीटर चालला, आता 2 मीटर चालल्याच्या नंतर तो इकडे पण जाऊ शकतो, इकडे पण जाऊ शकतो, किंवा सरळ पण जाऊ शकतो. मग इथून आता राईटला वळलाय तो. टर्न्स राईट अँड वॉक्स 1 meter. And second question आहे turns left and walks 1 meter. And find the displacement in both the cases. Displacement कशी राहणार आहे? It will always be a straight line between final and initial position. बघा आता फायनल पोझिशन कुठे बनणार आहे, इनिशियल पोझिशन कुठे बनणार आहे. डायग्राम बनवा, दोन्ही केसच्या दोन वेगवेगळ्या डायग्राम्स बनवा.
पहिल्याचं percentage आणि दुसऱ्याचं 4 root 2 येईल. 32 येतं. काय जाईल असं का फर्स्ट केच्यात दोन फर्स्ट बघा फर्स्ट केस तर सोपा आहे. काय झालं ही वॉज हेडिंग टुवर्ड्स नॉर्थ राईट अँड ही वॉक्ड 1 meters then turns right and walks 2 meters and then again turns right and walks 1 meter. सो आपल्याला हे डिस्टन्स फाइंड करायचंय. हे आहे आपला इनिशियल पोझिशन आणि हे आहे आपली आता फायनल पोझिशन. So our displacement will always be heading from our initial point to final point. So this becomes our rectangle. And rectangle च्या opposite sides are equal. So ही side पण किती होईल? 2 meter. So our displacement will be 2 meter. And second case मध्ये काय झालं आता? First headed 1 meter in north, then turns right and walks 2 meters, and then turns left and walks 1 meter. 1 meter. स्वतः ही आपली डिस्प्लेसमेंट होईल आता फायनल. ही लाईन फाइंड आउट करायची आपल्याला. दिस इज 1, दिस इज 1. आणि हे कसं होणार आहे आता? दिस वॉज 2 meters. So this will also be divided into 1 meter and 1 meter. And then आपल्याला ही साइड फाइंड आउट करता येते by using Pythagoras theorem. So Pythagoras theorem ने ही साइड किती आहे? Root 2. √2 meters. फक्त ही इथून इथपर्यंत. then आपल्याला इथून इथपर्यंत पण किती येणार आहे आता ती? √2 because of the congruency of triangle. 2 sides and 1 angle are equal, right? So because of which this side also becomes √2 meters. And then our final displacement is equals to √2 plus √2 means 2√2 है ना? So our final displacement is √2 plus √2, that is 2 times of √2. इकडसाठी येणार आपल्या सेकंड केस साठी जेव्हा राम टर्न्स लेफ्ट या केस मध्ये. ओके. आणि जर राम आता येऊन इथेच थांबला असता तर माल कुठेच नाही जायचं. इकडे पण जा म्हणता, इकडे पण जा म्हणता, कुठेच नाही जात. मग Root 3. Root 5. it will be simply the diagonal of the rectangle, right? And this will be equals to 2 square plus 1 square. 2 square is 4 plus 1 square is 1, and under root 5 will be our answer. So he किती होणार? √5 meters. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय राहणार आहे तर? सो और आता या केस मध्ये इथून इथं त्याचं डिस्टन्स किती झालंय? इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती झालंय त्याचं? 3 meters. 2 plus 1 3 meters. आणि डिस्प्लेसमेंट किती झाली आहे? √5. So is √5 greater than or less than 3? Less than पक्का? 4. किती येते √5 ची व्हॅल्यू? 2.2. कसं कॅल्क्युलेट करता?
मला सांगा 20 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती होईल? 4. सो 5 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? 4 होईल. तो कशाचा स्क्वेअर आहे? 2 चा. सो 2 पॉइंट काहीतरी येणार आहे. सो ते काहीतरी काय येणार आपल्याला तेच फाइंड आउट करायचंय. सो काय करायचं? 1 अपॉन याच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती डिस्टन्स आहे? 4 पासून 5 पर्यंतचा डिस्टन्स किती होईल? 1 चा आहे, म्हणजे डिफरन्स 1 चा आहे. सो राइट दॅट 1 मल्टिप्लाइड बाय 2 multiplied by that 1. सरळ सिंपल काय करू शकतो तुम्ही याच्या ऐवजी? राइट इट ऑफ द फॉर्म 500. 500 च्या मागचा परफेक्ट स्क्वेअर कोणता आहे? 400 तर 20 चा झाला. 22 चा किती आहे? 484. सो इट विल बी समवेअर अराउंड 2.2. अरे जर 2.2 का स्क्वायर केला व्हाट यू विल गेट? 4.84. तो इसके आगे छोटा सा नंबर ऐड करना पड़ेगा लाइक 1 और 2. इट विल बी समवेयर अराउंड 2.22 आणि जसे टोटल डिस्टन्स किती झाले? इट इज इक्वल्स टू 3 मीटर्स. सो डिस्टन्स इज ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट. बरोबर का? डिस्टन्स किती झालं होतं आपलं? 3 and displacement somewhere around 2.22, right? So it will always be less than or distance. Next heading टाका velocity. Velocity मध्ये लिहा the time rate of change of the time rate of change of displacement is called velocity. It's called velocity. आणि velocityचा फॉर्म्युला काय? Displacement upon equals to displacement upon time. तुम्ही आताच बघितलं डिस्प्लेसमेंट काय होते? वेक्टर क्वांटिटी होती की स्केलर क्वांटिटी होती? वेक्टर क्वांटिटी. सो velocity is dependent on displacement. So velocity पण कशी होईल? Velocity will also be a vector quantity. So तिथे लिहा it is a vector quantity and its SI unit. SI unit कसं येणार आता? डिस्प्लेसमेंट कशामध्ये कॅल्क्युलेट करतो आपण? मीटर्स मध्ये. आणि टाइम कशामध्ये असते आपला? सेकंड. सो इट्स SI unit will be meters per second. सो आता डिस्प्लेसमेंटचे मी काही स्टार करून तुम्हाला पॉइंट्स दिले 3-4, राईट? सो ते पॉइंट्स वाचा. सगळ्यात पहिला पॉइंट काय आहे? जेव्हा इनिशियल आणि फायनल पॉइंट आपला काय होऊन जाईल? सेम होऊन जाईल. त्या केस मध्ये आपलं डिस्प्लेसमेंट किती होती? 0, राईट? सो आता काय झालं? आपण एक सर्क्युलर ट्रॅक वरती फिरणार आहे असं.
सो हा आपला स्टार्ट पॉइंट आहे. इथून निघालो, एक चक्कर कंप्लीट केली, वापस इथे पोहोचलो. से 5 सेकंद लागले तिथपर्यंत पोहोचायला. तर काय झालं आपलं इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट काय झालं सेम झाला. सो टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली 0. सो या केस मध्ये वेलोसिटी किती होईल आपली 0. वेलोसिटी विल आल्सो बी इक्वल्स टू 0. ओके. सो याच्यामध्ये काय लिहिणार when initial and final point, when initial and final point of the motion are same, मग काय होणार आपली वेलोसिटी 0. इक्वल्स टू 0. नेक्स्ट पॉइंट काय दिलाय डिस्प्लेसमेंटचा आपण Displacement of the object can be positive or negative or 0. और सो टाइम कधी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतो का निगेटिव्ह असू शकतो का टाइम टाइम विल ऑलवेज बी पॉझिटिव्ह. बट डिस्प्लेसमेंट कशी असू शकते आपली पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह. सो इफ वी हॅव सम पॉझिटिव्ह व्हॅल्यू डिवाइडेड बाय निगेटिव्ह व्हॅल्यू, आन्सर काय येणार आपलं Negative. निगेटिव्ह. we have some negative value divided by some positive value, answer काय येणार आपलं negative. we have some negative value divided by negative value, काय येणार positive. and obviously positive आपण positive is positive. so जर आपली डिस्प्लेसमेंट आता निगेटिव्ह आली आहे but टाइम तर पॉझिटिव्ह येणार आहे राईट. टाइम कधी निगेटिव्ह होईल का नाही. सो डिस्प्लेसमेंट जर निगेटिव्ह आहे तर त्या केस मध्ये आपली वेलोसिटी पण कशी होणार आहे निगेटिव्ह. सो त्याच्यामध्ये लिहा पॉझिटिव्ह तर येणारच आहे. जेव्हा डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल तेव्हा वेलोसिटी पण कशी येणार पॉझिटिव्ह. आणि जर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल तर वेलोसिटी पण निगेटिव्ह येणार. तर त्याच्यामध्ये लिहा सेकंड पॉइंट स्टार करून असल्या एक सुद्धा पॉइंट. वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी पॉजिटिव comma negative or 0 depending upon the displacement. ओके. थर्ड पॉइंट काय दिलाय आपण वाचा पटकन. Our displacement is less than or equal to distance. So आपण काय लिहिलं होतं displacement is always less than or equal to distance. आता मी काय केलं दोन्ही साइडला जर टाइमने डिवाइड केलं तर काही फरक पडेल का. सो डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम काय असतंय वेलोसिटी and speed upon distance upon time काय असतंय स्पीड. सो our velocity is always velocityचं पण काय हे दोन स्टँडिंग लाईन्स ड्रॉ केलाय म्हणजे काय मॉड्युलस. मॉड्युलस म्हणजे काय आपण फक्त त्याचं मॅग्निट्यूड घेणार आहोत. मॅग्निट्यूड घेतोय म्हणजे काय करतोय आपण वी आर नॉट टेकिंग इट्स डायरेक्शन. आपण डायरेक्शन नाही पकडत आहोत. आपण डायरेक्शन बघितलं तर आपण या साइडला गेलो त्यानंतर आपण काय कन्सिडर केलं होतं वी कन्सिडर्ड इट ॲज पॉझिटिव्ह आणि इकडून या साइडला गेल्यानंतर व्हॉट वी कन्सिडर्ड इट ॲज निगेटिव्ह. सो आपण हे नाही चेक करते की आपण या साइडला चाललो की त्या साइडला चाललो. वी आर जस्ट चेकिंग की डिस्प्लेसमेंट कशी चेंज होतीये मीन्स हाऊ मच डिस्प्लेसमेंट इट इज कव्हरिंग पर युनिट टाइम. जेव्हा आपण मॉड्युलस लावतोय आपण डायरेक्शन कन्सिडर नाही करायचं. वी आर जस्ट चेकिंग की ते किती डिस्प्लेसमेंट
पर युनिट टाइम कव्हर करत आहे. म्हणजे कोणत्याही डायरेक्शनला करू. वी डोंट टेक इन टू इट्स कन्सिडरेशन व्हॉट डायरेक्शन. जेव्हा आपण काय लावतो, दोन स्टँडिंग लाईन्स लावतो. दोन स्टँडिंग लाईन लावलं म्हणजे काय, वी आर टेकिंग इट्स मॉड्युलस ऑर मॉड. जेव्हा आपण मॉड्युलस घेतो म्हणजे काय करतो आपण, वी आर ओनली टॉकिंग अबाउट इट्स मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे काय की पर युनिट टाइम मध्ये, एका युनिट टाइम मध्ये किती डिस्प्लेसमेंट होतीये ते आपण चेक करणार आहे. आणि टाइमची युनिट काय काय, सेकंड्स, अजून आवर्स अँड मिनिट्स पण. ओके. सो velocity, मॉड्युलस ऑफ velocity will always be less than or equal to speed. लिहून घ्या. काही दिलंय का पॉइंटच्या अगोदर, नाही. त्याच्यामध्ये लिहा द मॉड्युलस ऑफ velocity, the modulus of velocity is always less than or equal to speed. Is always less than or equal to speed in a time interval t. टाइम इंटरवल t. तुम्ही कितीही टाइम इंटरवल घ्या, टाइम इंटरवल फिक्स केला का एवढाच टाइम इंटरवल मध्ये नाही. टाइम इंटरवल कॅन बी इन सेकंड्स, इट कॅन बी इन मिनिट्स, आवर्स, डेज, व्हॉटएव्हर. बट आवर वेलोसिटी मॉड्युलस इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू स्पीड. आणि आपण बघितलं स्पीड कधी पण कशी असते, स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्पीड कधी निगेटिव्ह मध्ये जाईल का, का बरं, because we are taking into consideration the distance. Distance कधी निगेटिव्ह असते नाही. but our displacement can be negative, म्हणून आपली velocity can be positive, negative and zero as well. Okay, so next heading will be types of velocity. स्पीडचे किती टाइप्स बघितले होते आपण, 5. चेक करा. 2 कोणते कोणते होते, and फर्स्ट टाइप मध्ये लिहा काय ना इकडे पण युनिफॉर्म और कांस्टेंट वेलोसिटी. युनिफॉर्म स्पीड ची डेफिनेशन काय लिहिली बघा तर एकदा. काय असते युनिफॉर्म स्पीड, equal distances in equal intervals of time, बरोबर, and that we called as uniform speed. तर इथे काय होणार आहे, आपण काय चेक करतोय, velocity. सो velocity साठी काय येणार, displacement. म्हणजे त्यासाठी काय येणार डेफिनेशन आता, equal displacements in equal intervals of time. दिया सेम स्टेटमेंट लिहायची आहे, जस्ट यू विल रिप्लेस डिस्टन्स विथ डिस्प्लेसमेंट. लिहा, मागची बघून लिहा जर नसेल आठवत तर. ओके, सेकंड पॉइंट लिहा. काय येणार आहे सेकंड, आता सेकंड टाइप इज नॉन युनिफॉर्म और वेरिएबल velocity.
नॉन युनिफॉर्म और वेरिएबल velocity. ओके, सो नॉन युनिफॉर्म स्पीड साठी काय लिहिलं होतं आपण? हा बघा, इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाइम. Equal distance, equal time, equal distance, equal time. सो सेम इथे काय येणार? डिस्टन्सच्या ऐवजी Distance. डिस्प्लेसमेंट. कोणती पण एक स्टेटमेंट घ्या मला जी आवडली ती. अँड थर्ड जे आपल्या तिकडे ॲव्हरेज व्हेलॉसिटी होतं, इट विल बी सेम हियर. स्पीडच्या ऐवजी वर्ड व्हेलॉसिटी वापरला, आन्सर विल बी स्टील सेम. ठीक आहे. तिकडे आपण जे स्पीड साठी बघत होतो की इनिशियल एवढ्या स्पीडने एवढ्या टाइम ट्रॅव्हल केलं, मग एवढ्या स्पीडने एवढ्या टाइम ट्रॅव्हल केलं, मग आपलं फायनल ॲव्हरेज स्पीड किती. सो इथे सेम स्पीडच्या ऐवजी जर व्हेलॉसिटी आलं, सॉल्व्ह करायची टेक्निक कशी असणार आहे आपली? सेम असणार आहे, काहीच बदल होणार नाही. ठीक आहे. ओके, सो एक नेक्स्ट पॉइंट लिहा त्याच्यामध्ये खाली थर्ड, and that is instantaneous velocity. INSTANTOUS instant. Wait, instant. Instantaneous velocity. माहितीये काय आयडिया instantaneous velocity काय असते? What do you mean by the word instantaneous? It has some word like instant. It means at particular moment. yes. Instantaneous velocity म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट असं इथून इकडे निघालं, त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती कमी जास्त होऊ शकते, पण डायरेक्शन त्याची काय आहे? सेम आहे. से पहिल्या 1 सेकंड मध्ये इट कवर्ड से 3 मीटर्स, पुढच्या 1 सेकंड मध्ये से इट कवर्ड 5 मीटर्स, पुढच्या 1 सेकंड मध्ये से इट कवर्ड 4 मीटर, अँड उरलेल्या याच्यामध्ये सगळे 1-1 सेकंडचे टाइम आहे. ठीक आहे. सो इथून इथे स्पीड किती आहे त्याची? 3 मीटर पर सेकंड, इथून इथे 5 मीटर पर सेकंड, इथून इथे 4, इथून इथे 3. म्हणजे इथून इथपर्यंत आता 3 मीटर पर सेकंडने पोहोचला, पण इथून इथे कशाने गेला? 5 मीटर पर सेकंडने. सो याचा अर्थ असा इन्स्टंटेनियस स्पीडचा म्हणजे तुझे 2 सेकंद असताना तुझी व्हेलॉसिटी किती होती? 3 सेकंड असताना तुझी व्हेलॉसिटी किती होती? सो एक पर्टिक्युलर टाइमला, इन्स्टन्स ऑफ टाइम, की ह्या टाइमला विचारतोय आपण व्हेलॉसिटी किती होती. सो जर टोटल विचारली तर काय म्हणणार आपण? टोटल डिस्टन्स ऍड करणार आणि टोटल टाइमनी डिवाइड करणार. सो टोटल किती होईल त्याची आता? से 5 + 4 is 9, 9 + 6 is 15/4. So it will be somewhere around 3.75. बट आता ह्या इन्स्टन्सला से आय आस्क इथं नाही विचारता, मी विचारली की 7.5 सेकंड्सला किती होती? 1.5 सेकंड्स म्हणजे इथे ये. सो 1.5 सेकंडला व्हेलॉसिटी किती होती? 5 मीटर्स पर सेकंड. इथून इथे 5 मीटर्स पर सेकंडने आलं ना, एका सेकंदात 5 मीटर्स कव्हर केले. सो इथून इथे किती मध्ये गेलं ते? 5 मीटर्स पर सेकंडने. बट टोटल ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती आली त्याची? 3.75. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी हे दोन वेगळे वेगळे आहे. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? एका पर्टिक्युलर टाइमला की त्या टाइमला किती आहे, आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशाची सांगेल? पूर्ण जर्नीचं, शेवटपासून
पहिल्यापासून शेवटपर्यंत ॲव्हरेज स्पीड किती होती किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती होती, दॅट विल गेट फ्रॉम ॲव्हरेज व्हेलॉसिटी. बट एक पर्टिक्युलर टाइमला, तर तुम्हाला विचारलं 3.5 सेकंड्सला व्हेलॉसिटी किती होती, किती होणार? 3 मीटर्स पर सेकंड. व्हेलॉसिटी होती दिस वॉज फॉर 1.5 सेकंड अँड 3 मीटर्स पर सेकंड म्हणजे झाली आपली 3.5 सेकंडला. सेम मी तुम्हाला विचारलं से 2.2 सेकंडला किती होती, 4 म्हणजे 1 2 अँड समवेअर ओव्हर हियर इथे किती होती 4 मीटर्स पर सेकंड. म्हणजे हे तुम्ही काय कॅल्क्युलेट करताय, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस म्हणजे काय, एक पर्टिक्युलर इन्स्टंटला, एक पर्टिक्युलर टाइम फ्रेमला इथे किती व्हेलॉसिटी आहे, कॅल्क्युलेटिंग दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी काय सांगणार, पूर्ण जर्नीचा ॲव्हरेज सांगणार. कळतंय? सो हे झालं आपलं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ओके. त्याच्यानंतर आणखी एक पॉइंट आहे, आपण व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे आपला, velocity is equals to displacement upon time. So displacement आपण कशा कशाने बदलू शकतो, आयदर फायनल पॉइंट आणि इनिशियल पॉइंट मधलं डिस्टन्स कमी जास्त करून, त्यांच्या मधलं जे अंतर आहे से हे आहे फर्स्ट इन्स्टन्स आपला, दिस इज आवर फर्स्ट केस अँड इथून आता मी याचा डिस्टन्स कमी केला अँड दिस इज आवर सेकंड केस. सो डिस्प्लेसमेंट कोणत्या केसमध्ये चेंज होईल, सेकंड केसमध्ये चेंज होऊन जाईल ना, पहिले जास्त होते सेकंड केसमध्ये आता चेंज होऊन गेले किंवा कमी झाले. बट आता काय केलं, से हे डिस्टन्स होतं 3 मीटर्सचं आणि हे आहे 5 मीटर्स. आता हे 3 मीटर्स तुम्ही असंच ठेवलं, पण आता काय केलं, मी डायरेक्शन चेंज करून टाकलं. सेम आहे 3 मीटर्स म्हणजे थर्ड केस आहे. सो सेकंड केसची आणि थर्ड केसची डिस्प्लेसमेंट सेम राहील का, हा का ते काही चेंज झालंय, डायरेक्शन चेंज झाली आहे आणि आपली डिस्प्लेसमेंट ही डायरेक्शन वरती डिपेंडंट आहे का, सो डायरेक्शन चेंज केल्यामुळे डिस्प्लेसमेंट चेंज होईल का, डिपेंडंट आहे म्हणजे याचा अर्थ काय, पण इथे चेंज न करता स्ट्रेट लाईनच राहील. हा इथे चेंज न करता स्ट्रेट लाईनच राहील. हे बघा, डिपेंडंट म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर तू है तो मैं हूं. हीरो होंडाची ऍड ऐकली का, तू है तो मैं हूं और मंजिलों का आना जाना चलता रहे तेरा मेरा याराना. असं ऐकलं तर ऐकून या, ठीक आहे. सो हे तसंच आहे. डिपेंडंट म्हणजे काय, जर अगर तू बदलेगा तो मैं बदलूंगा, तू वही रहेगा तो मैं भी वही रहूंगा. मित्र कसे असतात, एकमेकांवर डिपेंडंट असतात, की तू जर करत असशील तर मी करत, तू जर नसेल करत तर मी पण नाही. म्हणजे याचा अर्थ काय, जर डायरेक्शन चेंज केली आहे अँड आवर डिस्प्लेसमेंट इज डिपेंडंट ऑन डायरेक्शन, सो इथे जर डायरेक्शन चेंज झाली तर काय होईल, डिस्प्लेसमेंट पण चेंज होईल, बिकॉज दे बोथ आर डिपेंडंट ऑन ईच अदर. सो डिस्प्लेसमेंट जर चेंज करायची असेल तर वी कॅन डू बाय टू टाइप्स. वन इज बाय चेंजिंग द फायनल पोझिशन, by changing the final position, or second by direction. इथे डायरेक्शन बदलली, we also see a change in displacement. कळते का सांगतोय तर, हो सर. because का बरं, because displacement is dependent on final position as well as direction. दोन्ही पॉइंट लिहिलेच. सो एक पॉइंट स्टार करून लिहा आता खाली. त्यानंतर काय लिहिणार, टू चेंज द डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट
change the displacement of an object we can do it by two types. दोन प्रकारे करू शकतो आपण. तर खाली वन काय होणार? By changing the final position, and second changing the direction. हे काय चेंज केलं आता आपण? हे दोन चेंजेस केल्याने काय चेंज होणार आहे? डिस्प्लेसमेंट. आणि जर डिस्प्लेसमेंट चेंज होणार आहे, डिस्प्लेसमेंट मुळे काय चेंज होईल? वेलोसिटी. सो वेलोसिटी विल आल्सो चेंज विथ द चेंज इन डायरेक्शन. जसं खाली आणखी एक पॉइंट लिहा स्टार करून. हे दिलं आपण आता कशासाठी? डिस्प्लेसमेंट साठी. आता वेलोसिटी साठी पण लिहा. काय लिहिणार वेलोसिटी साठी? Velocity of an object. Velocity of an object can be changed by च्या खाली लिहायचं फर्स्ट. त्याच्या अगोदर मला एक सांगा, जर आपण फायनल पोझिशन चेंज केली ऍज वेल एज डायरेक्शन पण चेंज केली, दोन्हीने पण चेंज होईल का ते? का काहीतरी एकच चेंज करावं लागेल? हा, अरे विचार करा. असं केसेस बनवा ना डोक्यामध्ये की यार आता डायरेक्शन तर आपण अशी चेंज केली, पोझिशन पण चेंज केली, मग डिस्प्लेसमेंट चेंज झाली आहे का? असं जरा विचार करा डोक्यामध्ये. होणार. सो इट कॅन बी आयदर चेंज बाय चेंजिंग द फायनल पोझिशन, डायरेक्शन और बोथ. इथे याच्या समोर लिहा और बोथ. दोन्ही पण चेंज केल्यानंतर पण आपली डिस्प्लेसमेंट चेंज होणार. इथेच पुढेच लिहा चेंजिंग द डायरेक्शन, डायरेक्शनच्या पुढे और बोथ. सो आता याचं लिहितोय आपण कशाचं? वेलोसिटीचं. सो वेलोसिटी मध्ये फर्स्ट पॉइंट येईल चेंजिंग द स्पीड. by changing the speed and second by changing the direction. By changing the डायरेक्शन. आणि इथे पण एकच चेंज करून होईल का? एक चेंज केलं तरी पण होईल, बट दोघं चेंज केल्याच्या नंतर पण आपल्याला सेम दिसून येणार की आपली वेलोसिटी पण चेंज झाली आहे. इट इज नॉट नेसेसरी की एकच चेंज झालं पाहिजे. दोन्ही जरी चेंज केले डायरेक्शन ॲज वेल ॲज स्पीड, तरी आपली वेलोसिटी चेंज होणार. ओके. सो परत क्लियर आहे. आपल्याला जर डिस्प्लेसमेंट चेंज करायची तर आपण कसं चेंज करणार? आधी बाय चेंजिंग द फायनल पोझिशन और बाय
changing the direction, or we can change both final position as well as direction. And to change the velocity, काय काय चेंज करू शकतो आपण? We can change the speed and we can change the direction, or by both. So माझा एखादा क्वेश्चन आहे, काय आहे? सर्क्युलर मोशन शिकलो आपण. सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं? अरे बघा, Object goal फिरतो. when the path of the moving object is circle, सर्कल मध्ये जर आपला ऑब्जेक्ट फिरत असेल त्याला काय म्हणतात? सर्क्युलर मोशन. सो माझा ऑब्जेक्ट काय झालाय आता इथून सुरू झाला. सो त्यामध्ये काय होतंय आता? इथून जो निघाला माझा ऑब्जेक्ट and it is covering this circular path with constant speed. तर याची velocity constant राहील का? कॉन्स्टंट velocity म्हणजे काय? इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि जर आपल्याला velocityला चेंज करायचं, सो हाऊ कॅन वी चेंज? ते आपण लिहिले बघा, Changing the speed. चेंजिंग द स्पीड. पण स्पीड चेंज होते का? सेकंड काय आहे? बाय चेंजिंग द डायरेक्शन. इथे डायरेक्शन चेंज होते का? नाही चेंज होते. होते सर. पहिले इथे स्टार्टिंगची डायरेक्शन बघा, कुठे आहे? लेफ्ट साइडला चाललेला आहे. सेकंड केस मध्ये बघा, इथे कुठे चाललाय? अपवर्ड्स. देन इथे टुवर्ड्स राइट अँड हियर बॉटम डाउनवर्ड्स. सो डायरेक्शन चेंज झाली आहे. सो डायरेक्शन चेंज झाल्यामुळे velocity कॉन्स्टंट राहील नाही. सो पुन्हा एक पॉइंट लिहा, स्टार करू. काय लिहिणार त्याच्यामध्ये? काय लिहिणार? If an object is performing a circular motion, an object is performing a circular motion, an object is performing circular motion with constant speed. Its velocity changes. का बरं चेंज होते? Changing direction. Because of the changing direction. आता माझ्याकडे लक्ष द्या. तर आपण त्या इथे बघितलं की डायरेक्शन तर चेंज होते. सो एका मुव्हिंग ऑब्जेक्टची सर्क्युलर मोशन मध्ये मुव्हिंग ऑब्जेक्टची डायरेक्शन आपण कशी दाखवतो? Tangential. इट कम्स डायरेक्शन ॲट पॉइंट. ह्या पॉइंटचे डायरेक्शन आपल्याला चेक करायचे आहे. तर व्हॉट वी डू इज वी ड्रॉ अ tangent at that point. and tangent काय असते? which touches the circle at only one point. या पॉइंट जर काढायची आहे तर आपण काय करणार? टँजंट ड्रॉ करणार and we get the direction. सो त्याच्यामध्ये दाखवून पण दिले आपण And the direction is changing. as the direction is changing. आणि त्याच्यामध्ये लिहा the direction is given and the direction is given by the tangent at that point. And the direction is given by tangent at that point.
क्लिअर इथपर्यंत आता की सर्क्युलर मोशन मध्ये कॉन्स्टंट स्पीड जरी असली तरी आपलं काय होणार आहे, व्हेलॉसिटी चेंज होणार आहे. का बरं? बिकॉज डायरेक्शन चेंज होते. जर आता मी सांगितलं डायरेक्शन सेम आहे, डायरेक्शन चेंज नाही होते, बट स्पीड चेंज होते, मग काय होईल, व्हेलॉसिटी तरी पण चेंज होईल. बिकॉज काय, आता डायरेक्शन मी कॉन्स्टंट केली, हे मोशन पण या डायरेक्शन मध्ये कॉन्स्टंट आहे आणि याच्यामध्येच जर मी स्पीड पण चेंज करून टाकली तर काय होईल, आता स्पीड आणि व्हेलॉसिटी आपली एकच झाली आहे, बिकॉज एकाच डायरेक्शन मध्ये चालले दोन्ही पण. स्पीड जर चेंज झाली तर व्हेलॉसिटी पण चेंज होऊन जाईल, राईट. सो नेक्स्ट हेडिंग टाका आता ऍक्सेलरेशन. आणि हे जेवढे पण पॉइंट्स तुम्ही स्टार करून लिहितायत मेक शुअर हे तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. आणि हेच पॉइंट्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला रिपीटेडली एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाणार. सो काय टाकले नेक्स्ट हेडिंग, ऍक्सेलरेशन. काय असतं ऍक्सेलरेशन, झाले तुमचं रेट ऑफ चेंज ऑफ Velocity. So there are the time rate of change of velocity. The time rate of change of velocity. The time rate of change of velocity is called acceleration. So acceleration चा फॉर्म्युला काय, सेम, Change in velocity. चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. जर तुमचं ऍक्सेलरेशन ACC आणि त्याच्यावरती n दिलं तरी आपण काय म्हणतो त्याला, ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन कशावरती डिपेंडंट आहे, वेलोसिटी वरती. जर वेलोसिटी चेंज झालं तरच ऍक्सेलरेशन येईल ना आपल्याकडे, बरोबर का, नक्की आहे. सो वेलोसिटी चेंज करायसाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन आहेत, आता स्पीड चेंज करा किंवा डायरेक्शन चेंज करा. स्पीड मध्ये काय असतंय, फक्त मॅग्निट्यूड, बरोबर का. स्पीड मध्ये डायरेक्शन लिहिली आपण, स्पीड कोणती क्वांटिटी होती आपली, स्केलर क्वांटिटी होती. सो आयदर वी कॅन चेंज स्पीड. सो स्पीड चेंज केली म्हणजे काय चेंज करतोय आपण, मॅग्निट्यूड और डायरेक्शन. दुसरं डायरेक्शन जशाला तसं आहे. सो ऍक्सेलरेशन कशावरती डिपेंडंट आहे मग, Magnitude and direction. आणि ज्या क्वांटिटीज मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन वरती डिपेंडंट आहे त्यांना आपण काय म्हणतो, Vector. सो ऍक्सेलरेशन काय होईल, Vector quantity. सो ऍक्सेलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी and its SI unit is meters per second square. आता हे meters per second square कसं आलं, हे बघा. velocityचं युनिट काय, Meter per second. meters per second. आणि त्याला कशाने डिवाइड केलं आपण, सेकंडने. म्हणजे त्याचा अर्थ काय, कॅन आय राईट इट इन द फॉर्म से मीटर्स आणि सेकंड एकमेकांच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे. सो मीटरच्या डिनॉमिनेटर मध्ये सेकंड आहे, डिवाइडेड बाय सेकंड. सो डिवाइडेड बाय सेकंड आहे म्हणजेच काय, मल्टिप्लाइड बाय 1 बाय s. सो मी याला असं लिहू आता, मल्टिप्लाइड बाय 1 बाय s. सो s आणि s मल्टिप्लाय झाल्यानंतर काय होणार, सेकंड स्क्वेअर. सो इथून येणार मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. कळले, किंवा एवढे मीटर्स पर सेकंड चेंज होत आहे एका सेकंड मध्ये. म्हणजे 2 मीटर्स पर सेकंड चेंज झालं एका सेकंड मध्ये. म्हणजे मीटर्स पर सेकंड की एवढा मीटर्स पर सेकंडचा चेंज झाला की से 4 मीटर्स पर सेकंडचा चेंज झालाय 2 सेकंड मध्ये. म्हणजे ऍक्सेलरेशन किती होईल, 2 meter per second. 2 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर्स पर सेकंड स्क्वेअरचा अर्थ कळाला काय आहे की एवढ्या मीटर्स पर सेकंडचा चेंज होणार आहे
एवढ्या Second. सेकंड्स मध्ये. सो ऍक्सेलरेशन मध्ये इतकंच आहे. सो ऍक्सेलरेशनला पण आपण कसं चेंज करू शकतो? बाय चेंजिंग वेलोसिटी. आणि वेलोसिटी कशाने चेंज होते आपली? बाय चेंजिंग द स्पीड अँड Direction. डायरेक्शन. सो आपण चेंज कसं दाखवतो? द चेंज the change is always shown. The change is always given by subtracting the initial from the final. आणि हा चेंज फक्त वेलोसिटीचा नाही, तर प्रत्येक गोष्टीचा चेंज आपण कसा दाखवणार आहे? We'll always subtract the initial from final. तो कोणत्याही गोष्टीचा असू द्या, कोणत्याही, either change in velocity, change in mass, change in density, change in anything. The change is always shown by final minus initial. So change in velocity कसं दाखवणार तुम्ही? Final velocity minus initial velocity. सो आता चेंज किती प्रकारचा असू शकतो? हा किती प्रकारचा होऊ शकतो चेंज? चेंज कॅन बी पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह चेंज कधी होणार? जेव्हा फायनल जास्त होईल इनिशियल पेक्षा, बरोबर का? चेंज निगेटिव्ह कधी होणार? जेव्हा इनिशियल इज मोर दॅन फायनल. and 0 कधी होणार? Initial equals to final. where final is equals to Initial. initial. तेव्हा चेंज झालाच नाही. म्हणजे जेवढे तुम्ही मागच्या काल होते तेवढेच आज आहे वजन तुमचं. तो चेंज झाला तुमच्या वजनामध्ये काही नाही. तेच आता तुमची हाईट बघितली आपण 6 वर्ष अगोदर. तुमची हाईट 6 वर्ष अगोदर वर्सेस आज चेंज झाली आहे. सो हाईट पॉझिटिव्ह चेंज झाली की निगेटिव्हली चेंज झाली आहे? पॉझिटिव्ह. म्हणजे काय? तुमची फायनल हाईट, आताची हाईट अगोदरच्या पेक्षा जास्त आहे. सो मीन्स आपण काय केलंय? फायनल मोठ्या व्हॅल्यू मधनं लहान व्हॅल्यू मायनस केली. से आताची हाईट आहे तुमची 170 सेंटीमीटर आणि अगोदर होती से तुमची 140 सेंटीमीटर. सो चेंज कसा आलाय आपला? पॉझिटिव्ह आहे. मीन्स आपलं फायनल इज ग्रेटर. से तर तुम्ही गेले होते गावाला 10वीच्या सुट्ट्यामध्ये, आजीने दिले पैसे, काय केले? त्याचा पैसे खर्च झाले. सो अगोदर पैसे तुमच्याकडे 1000 रुपये, त्याच्यात तुम्ही आता किती? तुमच्याकडे 300 रुपये उरलेत. सो इथे चेंज कसं झालाय? पॉझिटिव्ह चेंज झालाय. म्हणजे तुमच्याकडचे जे पैसे आहेत ते कमी झालेत आता. सॉरी, गलत हो गया ना. पैसे कमी झालेत बट स्टिल यू आर हैविंग सम अमाउंट. ये इसमें नहीं लागू होगा. गलत एग्जांपल हो गया ना. बट आता आपण कन्सिडर करू तुम्ही गाडीवरती चालले. तुमची अगोदर स्पीड किती होती? से 50 किलोमीटर्स पर आवर हायवेने चालले तुम्ही. अँड तुमच्या रस्त्यामध्ये आला आता एखादं कुत्रा, काय होणार आहे आता? झाली तुमची इनिशियल अँड फायनल झाली तुमची आता 20 किलोमीटर पर. आणि आपलं इनिशियल किती होते? सो इथे चेंज किती निघून आला तुमचा आता? निगेटिव्ह. म्हणजे जी तुमची व्हॅल्यू होती अगोदर 50 ती आता कमी होऊन किती झाली आहे? 20. सो इथे चेंज कसा आला तुमचा? निगेटिव्ह. म्हणजे इथे काय झालं? युअर इनिशियल वॉज ग्रेटर दॅन फायनल. आणि इथे काय होतं तुमचं? फायनल इज ग्रेटर दॅन इनिशियल. त्या केस मध्ये काय होणार तुमचं? यू विल गेट पॉझिटिव्ह चेंज. अँड व्हेन इनिशियल इज ग्रेटर दॅन द फायनल तेव्हा विल गेट अ निगेटिव्ह चेंज. म्हणजे जेव्हा गोष्ट कमी होणार तेव्हा ऑब्विसली आपला इनिशियल काय असणार? जास्त असणार आहे.
अँड जेव्हा पण आपल्या गोष्टी वाढणार तेव्हा आपलं फायनल जास्त होणार आहे. सर्व सिंपल लॉजिक आहे, फक्त त्याला एक आपण फॉर्म्युला मध्ये लिहिलंय. आणि जेव्हा काही वाढलं पण नाही आणि कमी पण झालं नाही तेव्हा चेंज काय होणार आहे? 0 मीन्स आपलं फायनल इज इक्वल्स टू इनिशियल. सो वेलोसिटी पण 3 प्रकारे बदलू शकते आता. कशी कशी? पॉझिटिव्हली, निगेटिव्हली अँड नो चेंज. सो व्हेन वेलोसिटी चेंजेस पॉझिटिव्हली, व्हेन वेलोसिटी चेंजेस पॉझिटिव्हली म्हणजेच काय? आपलं फायनल इज ग्रेटर दॅन इनिशियल. तेव्हा चेंज कसा असणार आहे आपला? पॉझिटिव्ह. सो व्हेन वेलोसिटी चेंजेस पॉझिटिव्हली और एक्सेलरेशन विल बी पॉझिटिव्ह. व्हेन आर चेंज इज निगेटिव्ह, एक्सेलरेशन कसा होणार? Acceleration will be negative, and when there is no change in acceleration, we will have a zero acceleration. सगळ्यात पहिले तर हे कळालंय, acceleration is dependent on the change. So change आपला 3 प्रकारे होऊ शकतो, either positive change, negative change and zero change. So acceleration पण आपलं पॉझिटिव्ह असू शकतं, निगेटिव्ह असू शकतं, झिरो पण असू शकतं. सो त्याच्यामध्ये लिहा acceleration can be, स्टार करून या पॉइंट, acceleration can be positive, negative and zero as well. Okay, next point लिहा, when velocity of the object increases, when velocity of the object increases, स्टार करून लिहितात ना. सो आता तिथून पुढची लाईन सोडून द्या आणि त्याच्या खालच्या लाईन वरती लगेच खेटूनच हा ब्रॅकेट मध्ये when the velocity of the object changes, कसं लिहिलं आपण? increases. सो increase झाली म्हणजे काय झालंय? फायनल इज ग्रेटर दॅन इनिशियल. ब्रॅकेट मध्ये काय लिहिणार? असं, फायनल इज ग्रेटर दॅन इनिशियल. म्हणजे त्याचा अर्थ काय? और करून लिहा, चेंज इज पॉझिटिव्ह, ब्रॅकेट क्लोज. च्या खाली काय लिहिणार? द एक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. द एक्सेलरेशन इज पॉझिटिव्ह. देन सेकंड मध्ये लिहा, सेकंड पॉइंट काय लिहिला त्याच्याच खाली? when the velocity of a body decreases, डिक्रीज होती म्हणजे काय? फायनल इज लेस दॅन इनिशियल और चेंज इज निगेटिव्ह. त्या केस मध्ये एक्सेलरेशन काय होणार? एक्सेलरेशन इज निगेटिव्ह और एक्सेलरेशन इज निगेटिव्ह. त्याच्या खालच्या लाईन वरती आणखी एक पॉइंट द्यायचा, स्टार्ट करू. त्यामध्ये काय लिहिणार? निगेटिव्ह एक्सेलरेशन, निगेटिव्ह एक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिटार्डेशन और deceleration. ओके. सो आपण जसं टाइप्स ऑफ वेलोसिटी बघितलं,
टाइप्स ऑफ स्पीड बघितलं, तसंच आपल्याकडे टाइप्स ऑफ काय आहे? ऍक्सेलरेशन. सो ऍक्सेलरेशन किती प्रकारचं राहील? 3. कोणते कोणते? युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म, युनिफॉर्म, नॉन युनिफॉर्म अँड ॲव्हरेज. बस. तो कोणते उद्या चेक करू. ओके, दॅट्स ऑल फॉर. And tomorrow we'll discuss about the types of acceleration and the representation of motion using graph. Graph आज तुम्हाला व्यवस्थित पण शिकवलेत ना? नाही. इथे कोण बसले होते आणखी? हो, संभय. कोण बसले होते? हा? यश होता ना, यश बरोबर. यश नाही आला ना?